लक्ष द्या आता डोक्याला महत्त्व आहे. लक्ष द्या इसके हम करेंगे एग्जाम एक्यूरेसी देखते u बरोबर x + y आणि b बरोबर सुद्धा देतात x² + y². इथे दोन गोष्टी पॉसिबल होतात काय del uv / del xy आणि दुसरी गोष्ट काय पॉसिबल होते del xy / del uv. ओके तर तुम्हाला सांगितलं होतं सोपं कोणतं आहे अवघड कोणतं आहे याच्यात क्लू आहे समजून घ्या. बाहेर जर गोष्ट तुम्हाला समजली तर म्हणजे सोपं जाईल. ओके मग मला सांगायचं डाव्या साईडला कोण आहे जे डाव्या साईडला असते ते वर पाहिजे. ओके जे डाव्या साईडला असते ते जर वर असतील तर हे गणित सॉल्व करण्यासाठी लय सोपं आहे. ओके कळलं ना याचा अर्थ अवघड काय. ओके मग समजा प्रश्न जर विचारला त्याला फाइंड प्रश्न जर विचारला del uv / del xy. ओके तर समजून घ्या प्रश्न वर कोण आहे uv तर डाव्या साईडला कोण आहे तर uv इथं वर कोण पाहिजे uv. ते गणित सॉल्व करण्यासाठी हे सिंपल आहे. ओके पण प्रश्न कधी कधी असा प्रश्न विचारत नाही प्रश्न असा विचारते del xy / del uv असा प्रश्न विचारते. आता प्रश्नात काय विचार पहा इथे डाव्या साईडला कोण आहे तर मग आपल्या डाव्या साईडला uv आहे तर वर कोण पाहिजे uv पाहिजे का नाही पण तसं आहे का तसं गणित दाबा समजलं ना सिंपल होत ना. ओके तर अशी गणित आल्याच्या नंतर करायचं काय समजून घ्या काळजीपूर्वक समजून घ्या काळजीपूर्वक. ते फॉर्म्युला पण मला लिहून देत होते पण फॉर्म्युला तयार करायला शिका. ओके मग काय करायचं पहा del xy / del uv इथे थोडी ऍडजस्टमेंट आहे समजून घ्या ऍडजस्टमेंट काय इथे किती व्हेरिएबल आहेत म्हणजे किती बार कितीचा डिटरमिनंट पॉसिबल होऊ शकते 2/2 चा किती बाय 2 चा. ओके काहीच नाही तेच करायचं. इथे काय करायचं पहा del f1 f2 होल डिवाइडेड बाय इथे पण del f1 एवढं कळालं. आता काय करायचं समजून घ्या काय करायचं समजून घ्या. इथे खाली काय आहे del f1 इथे खाली काय हे खालचा अक्षर दिसेल लिहायचा. आता उरला कोण लिहायचं हे उरला काय याला असं लिहायचं del ही गोष्ट समजली का. तर या फॉर्म्युलातून समजलं नसेल तर दुसरं गणित डबल सांगू. समजा तुम्हाला प्रश्न विचारला त्यानं x बरोबर दिला r cos θ आणि y बरोबर दिला r sin θ आणि त्याने प्रश्न विचारला फाइंड del r θ / xy तर समजून घ्या काय करतात. इथे डाव्या साईडला काय दिलेले x आणि y तर वर काय पाहिजे xy पाहिजे नाही सोपं गणित सिंपल गणित असल्यासाठी तसं आहे का नाही तसं याचा फॉर्म्युला फक्त असा असेल. आता जर इथं असं असलं del xy / del r θ असतं तुम्ही कालच्या लेक्चर मध्ये शिकले डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो आपल्याला चालते. ओके पण असं जर नसेल इथं डाव्या साईडला xy तर वर xy जर नसेल त्यासाठी फॉर्म्युला असं लिहायचा काहीच नाही del r θ समजून घ्या मी काय बोलतो त्या del xy. ओके बरोबर इथं काय लिहायचं del f1 f2 ही जी खालची हे खालची हे सगळे लाईन उतरवायचे खाली काय del xy कळलं आणि होल डिवाइडेड बाय काय लिहायचं del f1 f2 del आता उरलं काय r आणि कारण हे जेव्हा कॅन्सल होते हे वर जाईल आणि समजलं ना हे सारखंच फॉर्म्युला फक्त फॉर्म्युला लिहिला तर ते समजून घ्या. ओके समजलं नसेल त्याचा डबल सांगू फॉर्म्युला समजून घ्या काय फॉर्म्युला काय करायचा del r θ / del xy हा फॉर्म्युला कुठे लावायचा जर गणित सिंपल नसेल कसं ओळखायचं डाव्या साईडला कोण आहे xy तर सिंपल साठी वर पण काय व्हायचे xy जर नसेल तर फॉर्म्युला लावायचा बस झालं. मग काय करायचं मग हे गणित सरळ आहे का मग काय करायचं del f1 f2 कळलं का हे खालचा इथे उतरवायचा काय येणार del xy एवढं कळालं. होल डिवाइडेड बाय काय लिहायचं del f1 f2 आणि आता उरला काय del r आणि एवढं कळालं का
कळालं कळालं का एवढं इथे समजलं का आणि काहीच नाही करायचं इथं -1 चा पॉवर याची ऑर्डर किती आहे डिटरमिनंटची ऑर्डर किती बाय कितीचा डिटरमिनंट तयार होईल मग त्याची ऑर्डर काय झाली ऑर्डर काय झाली कळालं मग समजा गणित जर असा तर समजा गणित असा तर तुम्हाला थोडासा फॉर्म्युला तयार करायचा काय डेल x y z आणि डेल u v w तर मला सांगा गणित समजा सरळ गणित फॉर्म्युला तयार करायचा काय करायचं वर काय लिहायचं डेल f1 f2 आणि f3 आता इथे 3 व्हॅल्यूला व्हेरिएबल येते डिवाइड मध्ये रेषा खाली उतरवायची ही रेषा अशी ओढायची ही रेषा खाली ओढली म्हणजे याचा अर्थ काय खाली लिहायचं काय डेल u v आणि होल डिवाइडेड बाय आता काय लिहाल डेल f1 f2 f3 आणि होल डिवाइडेड पुढलं काय x y इथं -1 चा पॉवर याची ऑर्डर किती बाय किती मॅट्रिक्स तयार होईल डिवाइड होईल म्हणजे ऑर्डर काय लिहाल थोडा फॉर्म्युला तर लिहिलं 1 मार्क ओके आता फॉर्म्युला जर असा ध्यानात नसतं राहत दुसरी पद्धत पण ध्यानात ठेवायची आपल्याला पहा इथं वर काय रे ते वरचा खाली गेला नाही इथं खाली काय रे ते वर आला नाही असं जर म्हणलं तुम्ही तर चालेल असं लिहायचं हे असं लिहायचं कळलं समजा हे फॉर्म्युला पण अजून नसेल कळलं फॉर्म्युला जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत पुढे जात नाही समजून घे डेल इथं घेतो मी u आणि डेल इथे घेतो xy हे कोणासाठी चालू आहे अवघडसाठी चालू आहे कोणासाठी आहे अवघड कळते मग काय करसाल कळलं इथे काय सुरुवात काय करायची f1 कळलं का इथं पण काय घ्यायचं डेल f1 हे घ्यायचं खाली कळलं हे घ्यायचं वर म्हणजे इथं काय येणार डेल xy आणि इथं काय येणार डेल याची ऑर्डर किती बाय कितीचं डिटरमिनंट तयार होईल चौघ जण आहे ना वाटलं असं शॉर्टकट लावा इथे किती जण आहेत चौघ म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट किती 2 मी -1 इथे लिहायचा फॉर्म्युला कळाला का इच्छावर जास्त करून गणित विचारले समजून घ्या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल समजा f1 f2 आणि बरोबर समजून घ्या x बरोबर u v दिलेले आहे माझ्याशी बरोबर का x बरोबर काय दिलेलं आहे आता या फंक्शनचं नाव काय दिलेलं आहे इथं ux दिलेलं आहे ना हे टोटलचं नाव काय दिलेलं आहे म्हणजे आपल्याला f1 आणि f2 लागते मग याचं नाव ऑलरेडी काय मी जर हे uv इकडे आणला किंवा x तिकडे आणला काय येणार x u v बरोबर 0 म्हणजे नवीन फंक्शन तयार झाले आणि मग याचं तुम्ही नाव देऊ शकता f1 किंवा f2 समजा दुसरं गणित असतं y बरोबर uv त्याला ऑलरेडी नाव दिलेलं आहे y काय करा हे इकडे आणा ते तिकडे म्हणजे काय येणार y uv बरोबर नवीन फंक्शन तयार झालं या तुम्ही नाव देऊ शकता कळालं का फंक्शन आणायचं कळालं का आवड आहे का हे फॉर्म्युला तुम्हाला कळाला समजून घ्या एकदा डबल येता लास्ट xy अपॉन डेल r थीटा समजा हे गणित आवड आहे हे गणित काय सरळ आवड फॉर्म्युला कसं तयार करता पहिलं काय लिहाल डेल f1 कळालं का इथे काय लिहाल डेल f1 काय सांगितलं शॉर्टकट लिहून तुम्हाला कळालं का काय ना फॉर्म्युला डेल r थीटा इथे काय ना डेल कळालं इथे किती झाले इथे 4 म्हणजे काय 2/2 म्हणजे येणार -1 चा कळालं का तुम्हाला ही किंमत काढावी लागेल ही किंमत काढावी लागेल कळालं ही किंमत काढण्यासाठी तुम्हाला आता ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे ना f1 f2 अपॉन डेल r थीटा याचा फॉर्म्युला काय येणार माहिती आहे ना दमलेले आता लावायचं तर काय येणार डेल f1 डेल r कळालं का मग इथं r झाला आता कोण येईल थीटा इथं काय येणार डेल f1 डेल थीटा आता काय असेल जिथे f1 असेल तिथं काय असेल f2 डेल f2 अपॉन डेल r डेल f2 अपॉन डेल थीटा कळालं मग सिमिलरली याचा फॉर्म्युला तुम्हाला तयार करता येत नाही ना मग याचा फॉर्म्युला काय येणार डेल f1 f2 अपॉन डेल xy काय नाव चला सांगा आता इथं हात लावायचा काय नाव डेल f1 अपॉन डेल x नंतर कोण आहे y काय नाव डेल f1 अपॉन डेल y आता f1 कटला तर उरला काय f2 मग इथं काय नाव डेल f2 अपॉन डेल x आणि डेल f2 अपॉन डेल कळालं पाठ नाही करायचं कळालं समजून का फॉर्म्युला कसा तयार करतो
हे आपण तुम्ही काल शिकले, फक्त तुम्हाला नवीन असे शिकायचे का नाही, कळलं का? ते कोणासाठी सांगितले? अवघड सोपं याची टेक्निक सांगितली मी तुम्हाला, कसं ओळखायचं ते. जे डाव्या साईडला असते तेच कसे असले पाहिजे, वर, तर ते गणित कसं असते, सोपं, अदरवाइज अवघड. कळलं? इच्छा दरवेळेस जेव्हा प्रश्न विचार, या प्रश्न विचार, हे फुकटचे मार्क चालते. आता प्रश्न समजून घ्या. समजलंय? समजलं ना? नसा समजला तर फॉर्म्युला डबल क्लिअर होणार. ओके, समजून घ्या. चला गेल्या वर्षी प्रश्न कसा विचारलाय समजलं? हे काय देतो काय, इफ x plus y plus u square minus v square बरोबर 0 आणि दुसरे u plus v, अरे यार, फाइंड del uv upon del x. आता गणित थोडीशी टेक्निक समजून कसं ओळखायचं, अवघड आहे सोपं आहे. इथं वर काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, इकडे डाव्या साईडला काय पाहिजे, uv पाहिजे. डाव्या साईडला काय पाहिजे, तुमचं लक्ष असेल आधीले गणित तुम्ही सॉल्व्ह केले, आधीले गणित तुम्ही सॉल्व्ह केले, असं राहायचं पहा, u बरोबर x + y + z असं राहायचं ना, v बरोबर x y z आणि v बरोबर राहायचं, w बरोबर राहायचं x y y z आणि zx. तुम्हाला किंमत कोणती काढायला लावायची, u v w आणि del x y z. समजून घ्या मी काय बोललो, उत्तर पहा, कन्फ्युजन मार्केट होते. इथं वर काय आहे, तर डाव्या साईडला काय पाहिजे, u v w. गणितात तुम्हाला एकच u दिसायला, एकच v दिसायला आणि एकच w दिसायला, कळलं का? जसं इथं सिंगल सिंगल u, सिंगल v, सिंगल w आहे, तर इथं हे सिंगल वर्ग आहे, इथं वर्ग आहे, सिंगल u, सिंगल v, सिंगल w. तसं सिमिलरली डाव्या साईडला पण सिंगल u, सिंगल v, सिंगल w पाहिजे, तरच गणित सोपं असते का नाही. मग मला सांगा इथं वर्ग आहे, हे काल नंतर शिकवलं आपण, जे थोडं ऑब्झर्वेशन करत, कळलं ना? इथं जर डाव्या साईडला सिंगल सिंगल असेल, इकडे पण सिंगल u, सिंगल v, सिंगल w च पाहिजे. मग सिमिलरली हे गणित सोपं आहे का अवघड आहे कसं ओळखायचं पहा. इथं डाव्या साईड, इथं वर्ग आहे, तर गणितात आपल्याला काय पाहिजे, सिंगल u, सिंगल v पाहिजे का नाही? तसं आहे का? इथं पण u आहे, इथं पण u आहे, इथं पण v आहे, इथं पण v आहे. कळलं का? म्हणजे गणित अवघड आहे सोपं आहे, अवघड आहे. काय आहे, अवघड. कळलं का फॉर्म्युला? कळलं का? अवघड सोडवायचं, सोपं सोडवायचं. काय उत्तर पाठ नाही करायचं, लपलेलं उत्तर. इथं एकच u आहे, एकच v आहे, एकच w आहे वर, तर इकडे पण डाव्या साईडला एकच u, एकच v, एकच w पाहिजे, तर गणित सोपं असते. अदरवाइज काय असते, गणित अवघड असते. कळलं का? मग मला सांगा हे गणित अवघड आहे का सोपं आहे कसं ओळखायचं? इथं वर काय आहे, काय मग इथं डाव्या साईडला किंवा सगळ्या गणितात एकच u, एकच v दिसला पाहिजे, तसं आहे का इथं? पर x y पण पहा, एकच x y, एकच y पाहिजे का नाही? इथं पण दोन x y. म्हणजे गणित काय अवघड आहे सोपं आहे, अवघड आहे सोपं आहे. कळलं? कळलं का? पहिल्यांदा लिहायचा फॉर्म्युला काय, del uv upon del xy. काय ना फॉर्म्युला, इथे किती व्हेरिएबल आहे, 4. 4 चा स्क्वेअर रूट काय ना 2. इथे काय आहे -1 चा स्क्वेअर. कळलं का? इथे सुरुवात कशी करायची, del f1 f2. कळलं ना? इथे काय आहे del f1. मग सांगितलं तुम्हाला हे काय खालचं जे खालचं हे वर लिहायचं, चालतं ना? मग काय करायचं, del आणि हे कुठे लिहायचं, खाली लिहायचं del. कळलं का? एवढा लिहिला, एवढाच 1 मार्क पडणार का? समजून किती मार्क, 1 मार्क. आवड आहे का? मग एक एक किंमत काढायची आपल्याला, चालते चालते का? मग काय del f1 f2 upon del xy. चला सांगा काय सांगाल, कोण सांगाल फॉर्म्युला आता? काय फॉर्म्युला, del f1 del x, del f1 del y. आता जिथे f1 असेल तिथे काय टाकाल, काय ना del f2 upon del x, del f2 upon del. फुकटचे मार्क नाही केले पाहिजे, चालते चालते का? मग ह्या किमती काढण्यासाठी आपल्याला नंतर कोण पाहिजे, f1 f2 माहिती पाहिजे का नाही? कोण पाहिजे? हे दिलेलं आहे, याला म्हणायचं f आणि याला म्हणायचं f. f1 काय दिला, इक्वल टू 0 आहे, समजून घ्या, x plus y plus u square minus v square. समजत नसतं तर दुसऱ्या करून सांगतो मी. इथे काय ना u plus v x square plus x square minus इक्वल टू 0 म्हटलं तरी चालते, नाही म्हटलं तरी मला वाटलं तुला तुम्हाला. चला सांगा del f1 आपण कोणती किंमत काढायची आपल्याला, del x. हे f1 ला x ने डिफरन्शिएट करायचं, हे 0 होईल, हे 0 होईल, हे 0 होईल, याचा डेरिव्हेटिव्ह काय करणार,
डेल F1 ऑफ y हे 0 होईल हे 0 होईल हे 0 होईल याचं काय ना सिमिलर दुसरी किंमत कोणती काढायची डेल F2 अपॉन डेल x आता पहा हे 0 हे 0 हे 0 x स्क्वेअर काय ना 2x आणि डेल F2 अपॉन डेल y हे 0 हे 0 हे 0 काय ना मायनस ही किंमत काढून घ्यायचा डेल F1 F2 अपॉन काय ना डेल xy तर सांगा बरं किंमत F1 किंमत काय 1 1 2x काय ना तुमचं मायनस 2y मायनस कळालं का ही किंमत झाली आता दुसरी किंमत कोणती काढसाल ही काढसाल ना मग काय करायचं सांगा डेल F1 F2 अपॉन डेल काय फॉर्म्युला कोण सांगते डेल F1 डेल u नंतर काय v हे डेल F1 डेल आता काय करायचं जिथे F1 असेल तिथे काय टाकायचं समजून घ्या ना आपल्याला पांढर करायचं याची जर मार्क दिले बाबा तुमची लायकीचं इंजिनिअरिंग करायचं कळालं का आता गणितात F1 F2 तेच राहतील दुसरे बदलतील तेच राहणार ना करायचं सांगा डेल F1 अपॉन डेल u आता हे 0 हे 0 हे 0 u स्क्वेअर काय येणार 2u डेल F1 अपॉन v हे 0 हे 0 हे 0 काय येणार मायनस डेल F2 अपॉन u तर सांगा F2 चे u ने केल्यावर हे 0 हे 0 हे 0 u चं काय येणार 1 आणि डेल F2 अपॉन डेल v हे 0 हे 0 हे 0 चं काय येणार हे किंमत सगळे टाका तर सांगा h किंमत काय 1 ची u 2v 1 तर सॉल्व करसाल तर 2u तर ह्या सगळ्या किमती कुठे टाकसाल इथे टाकसाल ना याची किंमत ऑलरेडी काढलेली आहे काय याची किंमत हे -1 चा स्क्वेअर काय सांगायची किंमत -2y मायनस आणि याची किंमत काय 2u -1 चा स्क्वेअर प्लस 1 माहिती आहे आपल्याला इथून 2 2 कॉमन इथून 2 2 कॉमन ते उरलं काय -y - x अपॉन u प्लस उत्तर संपले अवघड आहे का नसं समजलं मी दुसरं म्हणतो समजून घ्या आणि त्याच्यावर 100% गणित दरवेळेस विचारते फक्त तुमचं कन्फ्युजन पुढे होईल माहिती आहे का अवघड आणि दिल्यानंतर तुमचं नसं समजलं तर दुसरं गणित घेऊ समजून घ्या लोड घेऊ नका if x बरोबर uv ओके y बरोबर u plus v अपॉन u minus v फाइंड डेल बरोबर मला काय गणित सोपं का देईल पण आता उत्तर दिलं आहे इक्वल uv अपॉन कळलं का गणित अवघड आहे सोपं आहे अवघड आहे सोपं आहे इथे डाव्यासाठी काय सोपा असेल वर x पाहिजे आहेत का कळलं का किंवा गणितात पहा इथे वर काय तर हे u आणि v गणितात एकच u पाहिजे एकच v पाहिजे इथे पहा u 2 आहे तर इथे u 3 आहे v गणितात 3 आहे गणित अवघड आहे मग दोन असे समजलं ना एक पेक्षा जास्त इथे पहा ना इथे किती एकच आहे का नंतर एकच u आणि v पाहिजे इथे एकच आहे का याचा गणित अवघड सोपं आहे अवघड कळलं पहिल्यांदा अवघडचा फॉर्म्युला लिहून ठेवायचा मी तुम्हाला स्टँडर्ड भाषेत सांगितलं ना हिला खालची भाषा अवघड सोपं इथे दुसरं कारण नाही इथे कारण समजा तुम्ही या भाषेत सांगाल का कळलं का मग इथे व्हेरिएबल किती येतात 2 म्हणजे किती बाय कितीचा डिटरमिनंट तयार होणार 2/2 म्हणजे ऑर्डर किती मग इथे काय -1 चा ऑर्डर 2 बरोबर इथे 3 असतं तर मग काय करायचं इथे डेल F1 हे कोणासाठी अवघडसाठी गणितात एकूण F1 चालते तुमच्या सिमिलर किती करायचं डेल F1 हे खालचा लिहायचा वर एरो करता येईल खालचा वरी वरचा खाली इथे काय येणार डेल हे खाली काय येणार डेल पेपरात तासाने काय होईल
12 फिरून नका असली पुढे कन्फ्युजन मला कळवलं लागते कळलं नाही काय आहे कळलं का इक्वेशन चालते मग आता सीआर सांगा मला फॉर्म्युला डेल f1 f2 अपॉन डेल xy हे किमती काढायचे ना आपल्याला काय फॉर्म्युला त्याला सांगा डेल f1 फॉर्म्युला तयार करायची टेक्निक सांगितली मला हात लावायचा म्हणजे आपला चालते कुठला काय इथं डेल f1 डेल x आता काय करायचं x नंतर कोण आहे y काहीच नाही हे तशात तसं इथे टाकायचं y आता xy झाले f1 झाला आता उरला कोण f2 इथे f1 असेल तर टाका f2 टाका मग डेल f2 अपॉन डेल x डेल f2 अपॉन डेल याचा 1 मार्क झाला आणि याचा अर्धा मार्क झाला कळलं ना याचा 1 मार्क या फॉर्म्युल्याचा अर्धा मार्क याचा अर्धा मार्क तर 2 मार्क झाले कळलं का आणि किमती काढायचे एक मार्क असते असे दोन टोटल झाले 4 मार्क चालते मग आता हे किमती काढण्यासाठी आपल्याला कोण माहित पाहिजे f1 काहीच नाही दिलेलं आहे या फंक्शनवर ऑलरेडी नाव दिलेलं आहे x बरोबर याने नाव देऊ शकतो का नाही पण याच्यापासून जर नवीन फंक्शन तयार केलं त्याला नाव देऊ शकतो आणि मग हे x तिकडे घेऊन जा नाही u v इकडे घेऊन या ते तुमच्यावर डिपेंड असते तुमच्यावर डिपेंड असते त्या मग f1 बरोबर मी काय करतो x ub बरोबर 0 हे जर इकडे आले 0 राहील का नाही कळलं का मग f2 साठी काय येणार हे इकडे चालते म्हणजे काय येणार f2 बरोबर काय येणार y u plus v upon u minus बरोबर का पण थोडं दिमाग लावा जेव्हा f1 f2 ला डेरिव्हेटिव्ह करसाल हे डेरिव्हेटिव्ह सोपं जाईल पण अवघड जाईल नाही काऊन अवघड जाईल डिव्हिजन आलं का मग उत्तर याच्यापासून पण येणार फक्त मला असं देईल काय करतो की u ने मल्टिप्लाय करतो ते काय येणार f2 बरोबर y u minus v चालते का आणि मी काय केलं बाबा काय केलं ते पहिलं इकडे आणलं काय ना y u minus v बरोबर u plus v बरोबर का आता हे u plus v इकडे आणलं काय ना y u या y ने मल्टिप्लाय करा minus y v minus u minus v बरोबर 0 चालते का असं नाव दिलेलं असं पण चालते नाही डायरेक्ट जर तुम्ही f नाव दिलं ते पण चालते पण विषय काय माहितीये का तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आवड जाईल म्हणून तसं केलं पण असं नाही केलं तर चालते नाही केलं तर चालते तुमच्यावर डिपेंड असते या आपल्याला सोपं जाईल तसं करायचं कळालं का समजलं ना ओके चला करा काय किंमत काढायची पहिले डेल f1 अपॉन डेल x f1 डेल x ने करायचं याचं 0 होणार का नाही x काय येणार नंतर डेल f1 अपॉन डेल y याच्यात पुढे y आहे का म्हणजे उत्तर काय येणार मग सिमिलरली डेल f2 अपॉन डेल x आता मला सांगा याच्यात x आहे का पुढे उत्तर काय येणार सिमिलरली डेल f2 अपॉन डेल y आता y आहे का इथं उत्तर काय येईल 0 इथं उत्तर काय येईल 0 इथं काय येणार u मायनस कळालं सगळ्यात किमती टाकतात इथं राहतात काय डेल f1 अपॉन डेल f2 अपॉन डेल x y चला सांगा बरं सांगा रे पहिली किंमत काय f1 ची 1 0 0 u मायनस ते सॉल्व केल्याच्या नंतर काय येणार cr काय येणार u मायनस झाली पहिली किंमत कळली का पहिली किंमत सिमिलरली दुसरी किंमत काय करसाल सिमिलरली हे राहिलं ना काय फॉर्म्युला डेल f1 f2 अपॉन डेल चला सांगा फॉर्म्युला कोण सांगते 0 नंतर सांगा फॉर्म्युला f1 upon fu डेल f1 अपॉन डेल u नंतर कोण आहे v सगळं कॉपी पेस्ट करायचं आता f1 झाला आता f1 नंतर काढायचं डायरेक्ट हे डेल f2 अपॉन डेल u डेल f2 अपॉन डेल आता ओके मग पहा आता f1 f2 तेच काही फक्त डेरिव्हेटिव्ह चेंज होईल चालते याला कशात करायचं डेरिव्हेटिव्ह डेल f1 अपॉन डेल u आता मला सांग f1 ला कशात u ने केला नाही याचं काय उत्तर 0 आणि याचं काय ना न्यूट्रल u कटणार तिथे काय उरला मायनस आणि डेल f1 अपॉन डेल v हे 0 होईल v कटर उरला काय मायनस आणि डेल f2 अपॉन डेल u आता या u न करायचा कशा करायचा इथे जर u न केलं तिथे उरला y इथे तर u नाहीच 0 इथे u नाही 0 इथे काय मायनस सिमिलरली डेल f2 अपॉन डेल v आता v न करायचं इथे v आहे का इथे काय होईल इथे काय होईल इथे काय होणार फक्त मायनस y आणि मायनस कळलं ह्या किमती करा काय नंतर सांगा तुमची किंमत काय -v
मायनस यू वाय मायनस 1 आणि मायनस वाय बरोबर का? मग सॉल्व करता सांगा याने गुणलं मायनस मायनस सगळं काय प्लस होईल आणि मग हे y v लिहा नाही तर vy लिहा चालते या नंतर काय ना प्लस कळलं का? आता हे मायनस मायनस काय प्लस होईल का कसं प्लस होईल तुम्हाला माहिती आहे का? मग हे प्लस u टू y प्लस u y आणि नंतर मायनस बरोबर का? बरोबर का? चुकलं का? बरोबर आहे ना? म्हणजे सगळ्या किमती कुठे असतात आता? इतर असतात का नाही? मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1 याची किंमत काय आलेली आहे? आणि याची किंमत काय आलेली आहे? yv प्लस v uy मायनस कळालं का? कळालं का? आवड आहे का काही? हा? त्याच्याला उत्तर समजलं? समजलं का? समजलं का? अजून एकदा पुन्हा सांगतो, जर कोणाला गणितात काही करायचं कळत नसेल फॉर्म्युला लिहायचा, या फॉर्म्युल्यात एवढे एक्सपान्शन लिहायचं, या फॉर्म्युल्यात एवढे एक्सपान्शन लिहायचं, तरी 2 मार्क. कळलं? अवघड आहे का? चला नेक्स्ट समजून घ्या. हे सगळं पेपर झाल्यानंतर घ्यायला पण नाही. ओके नेक्स्ट चलो ऐड कर देगा u plus v cube sorry u cube v cube equal to x plus y u square plus v square बरोबर x cube plus y cube. find del u v upon del. how to identify गणित सोपं आहे का अवघड आहे? क्लिअर समजून घे, क्लिअर समजून घे. इथं वर काय तर इकडे डाव्या साइडने u आणि v पाहिजे, एकच u पाहिजे आणि नंतर एकच v पाहिजे. इथं पण u आहे, इथं पण u आहे, इथं पण v आहे, इथं पण v आहे. गणित अवघड आहे. कळलं का? कळलं का? u v पाहिजे, एक तर u v दोन्ही साइड कोणा साइडने पाहिजे? डाव्या साइडने u v आहे, पण इथं पाहिजे u आणि v मेन्शन एकच केलेलं आहे की याचा अर्थ तिकडे पण u मेन्शन कसा केलेला पाहिजे? सिंगल सिंगल. पण इथं काय आला? डबल डबल. गणित कसं आहे? अवघड आहे. अवघड आहे म्हणजे एकूण F2 आला. कळलं ना? कळलं का? फॉर्म्युला काय आहे? डायरेक्ट फॉर्म्युला uv अपॉन del xy. कळलं का? इथं किती बाय कितीची मॅट्रिक्स तयार होईल? व्हेरिएबल किती तिथं? 4. 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि इथं लिहायचं -1 चा. कळलं का? अवघड आलं तर -1 लिहायचा, सोपं आलं तर -1 घेण्याचं लिहायचं, कारण डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचं. चालतंय? म्हणजे सुरुवात कशी करायची? del f1 कळलं का? आणि बरोबर चिन्हाच्या मध्ये मोठी रेष. हा इथं काय आहे? del f1 कळलं का? आता खालचं लिहायचं वर असं आहे करायचं. खालून वर जायचं, वरून कुठं यायचं? खाली यायचं. इथं लिहायचं मग del कळलं? ते काय लिहायचं? del एवढी स्टेप केली तर तुमचा आला 1 मार्क. किती मार्क आला? अवघड आहे का? म्हणजे जर लोचा म्हणजे समजत नाही अवघड म्हणजे सोपं कोणतं? मी जी भाषा वापरतो ती भाषा वापरा तुम्ही. गणित आलं सॉल्व्ह करताना असं विचारायचं. कसं विचारायचं? इथं u v आहे तर डाव्या साइडने काय u v आले पाहिजे. मग एक कंडिशनने मॅच केली. इथं u v किती वेळा दिसते तुम्हाला? एकच u दिसायला नाही का? दिसायला का नाही? याचा अर्थ इकडे पण एकच u आणि एकच v पाहिजे. आहे का? असलं तर सोपं, नसलं तर अवघड. कळलं ना? चला सांगा कोण सांगते फॉर्म्युला आता? पहिली किंमत कोणती काढायची आपल्याला? चालते? संगणकात एकूण F2 काढून घ्यायचा. चालते ना? मग हे फंक्शन ऑलरेडी दिलेलं आहे. याचं नाव काय दिलेलं आहे? uv नाव दिलेलं आहे. याला पण एकूण नाव देऊ शकतो का? कधी देऊ शकतो? नवीन फंक्शन तयार केल्यावर. मग नवीन फंक्शन कधी तयार होईल? एक तर हे इकडे नाही, हे इकडे आणा. तुम्ही सांगा काय आहे? इकडे x y इकडे आणू. मग f1 बरोबर काय ना? u cube plus v cube minus x minus y बरोबर जेव्हा 0 येते ना त्याला काय म्हणायचं? f1.
जर कदाचित डायरेक्ट 0 दिला असतं तुम्ही त्या डायरेक्ट F1 म्हणला असतं. कळलं कळलं का? मग F2 काय रे? F2 काय u² + v² - x³ - बरोबर काय चालते. पहिली किंमत काढा चला डेल F1 F2 अपॉन डेल. चाल वैष्णवी उदाहरण सांगा फॉर्म्युला काय आहे. डेल F1 अपॉन डेल x. शाबाश शाबाश. आता पहा मी काय बोललो ते डेरिव्हेटिव्ह जमत नाही त्याने. त्याला काय करायचं ते फॉर्म्युला यायचं झाला 1 मार्क. ते याचं एक्सपान्शन निघले त्याचं झाला अर्धा मार्क आणि असं याचा पण फॉर्म्युला काढता आला ना त्याचा अर्धा मार्क. म्हणजे किती मार्क 2 मार्कच पडेल. डेरिव्हेटिव्ह कळलं याच्यासाठी लेक्चर ध्यान देऊन ऐकायचं समजून जरूर नाही ना तुम्ही शिकवलेलं प्रत्येकाला समजत असेल म्हणून. ओके कळलं जोड घ्यायचं. मग काढा किमती काढायची. पहा F1 ला कशाने डेरिव्हेटिव्ह करायचं x 0 0 0 मायनस x काय येणार मायनस. सिमिलरली F1 ला कशाने करायचं इथं y का 0 0 0 याचं काय येणार मायनस. आता F2 ला कशाने करायचं x इथे x आहे का 0 0 0 x³ चं काय येणार मायनस 3x². सिमिलरली F1 चं काय येणार मायनस 3y². सिमिलरली याचं डेरिव्हेटिव्ह काढून घ्या डेल F1 F2 अपॉन डेल xy बरोबर काय मिळतं सांगा. मायनस मायनस प्लस याला 3y² इथं पहा इथं मायनस प्लस तिसऱ्या मायनस असते ना मायनस म्हणजे काय ना मायनस 3. कळालं का? मग सिमिलरली दुसरी कोणती किंमत काढता ही डेल F1 F2 अपॉन डेल काय येणार u. कोण सांगते फॉर्म्युला आहे का कोणी इच्छुक सो खुशी समजते का बलराज चल बता. डेल F1 शाबाश अपॉन डेल u हां डेल F1 अपॉन डेल v डेल F2 अपॉन डेल u डेल F2 अपॉन डेल. शाबाश. किती मार्क किती मार्क याचा 1 मार्क याचा अर्धा मार्क याचा अर्धा मार्क. फॉर्म्युला बरोबर लिहिलं तुम्ही फॉर्म्युला पास होऊ शकता. मग बाकीची गरज नाही समजा ना. माझा फॉर्म्युला लिहिते पास व्हायचं म्हणल्यावर घरी 15 मिनिटातच घरी येते माणूस 15 मिनिटात. मी माहिती आहे 12 किती घंट्यात पेपर सोडवला असतो. 12 किती मार्काचा पेपर असते मॅथचा आणि 80 मार्काचा पेपर असते 3 घंटे असते. किती घंटे असते तर मी 1.5 घंट्यात पेपर सॉल्व केला. 1.5 घंट्यात पेपर सॉल्व केला. आणि कॅमेरा समोर नाही बोलायला पाहिजे आम्हाला 12 झाली मला काय फरक पडत नाही. काय फरक पडत नाही तरी बोलतो. तर माझ्या वर्गात कमीत कमी आपले 25-25 ग्रुप असते ना. 12वी-10वीच्या बोर्डाचे पेपर मध्ये 25-25चा स्लॉट असते एका वर्गात 25 नंबर आहे. मग दुसऱ्या नंबरला नंबर होता दुसऱ्या नंबरला. ओके पेपर झाला मी तुझ्या पोराला सप्लिमेंट देऊन टाकले म्हणलं लिहा फक्त. मग पेपरात काही खोडताट करू सगळ्या वर्गाला दिले मला ते थोडी माहिती मिस्टेक होती. मग गडबडीत पेपर सोडवला पण 97 मार्क पडले होते 12 त्या काळात 97 मार्क. ओके मग पुढचं जे पोरग होतं का हा त्याच्या बापजीने त्या मॅथ मध्ये एवढे मार्क होते 95 मार्क होते. 95 माझ्या वर्गात सगळ्यात जास्त मार्क होते पोर आहे. कारण मला एकच विषय जमायचा 12वीत मॅथच. फिजिक्स 35 मार्क आहेत म्हणजे केमिस्ट्री 36 का 37 मार्क आहेत आणि बायोलॉजी मध्ये पण 38 का 39 मार्क आहेत. बरोबर तुम्हाला मॅथ कोणाकोणा विषयात मार्क असते माहिती आहे का मॅथ मध्ये तुम्ही विचार करू शकत नाही त्या विषयात मला मार्क आहेत. इंग्लिश मध्ये मला 72 मार्क आहेत. 72 म्हणजे मला प्रश्न पडला मला एवढं पडले कसे काय मला एवढं माहिती होतं की मास्तर जेव्हा शिकवायचं मास्तर म्हणायचा पॅरेग्राफ मध्ये ते शब्द मॅच करायचा त्या शब्दाचे प्रश्नाचा शब्द पॅरेग्राफला शब्द मॅच करायचा ते उत्तर लिहायचं. पहिली सुरुवात करायचं जिथं फुल स्टॉप आहे का तिथपर्यंत लिहायची. या गोष्टी मी थोड्या ऐकल्या होत्या. आणि दुसरा आम्हाला विषय होता मराठवाड्यात जर असेल पाणी नावाचा विषय होता. पाणी आमच्याकडे मराठी येतं का नाही आमच्या इकडं त्या मराठीला ऑर विषय होता पाणी. ओके तर पाणी विषय एवढा पांचट की त्याच्यात पोरायला आउट ऑफ मार्क. तुम्हाला मराठी समजा निबंध लिहायचा मी पंतप्रधान झालो तर
असा निबंध लिहायचा. तुम्ही काय करता माहिती आहे का, कमीत कमी 2-2.5 पेज लिहिता काय, किती मार्क भेटते तेव्हा 10 पैकी 10 भेटत नाही, 7-8 मार्क भेटते. पण पालीमध्ये तिथं त्या भाषेत राहते. मग मी पंतप्रधान झालो तर भाषा थोडी वेगळी येते, मला तेवढी येत नाही. काहीच नाही करायचं, मोजून 10 ओळी लिहायच्या, फक्त 10 ओळी, एका ओळीचा 1 मार्क, तिथे मार्क कटत नाही, 10 पैकी 10 मार्क. ते रिझल्ट वाढवण्यासाठी आमच्या मास्टर लोकांनी शाळेत ते विषय निवडला होता. कारण शाळा रिझल्ट पूर्ण पास झाले की शाळेचा रिझल्ट वाढते ना, त्यासाठी ते मराठी नाही घेता, पाली विषय घेतात. अशा गोष्टी आहेत. तर लोड घ्यायचा, ठरवलं तुम्ही लिहिले ना तुम्ही पास आहे, चालते. हा काय ना चालतं का, हे तर डायरेक्ट करतो, चालते ना. F1 ला कशाने करायचं, U मग बस, याचं 0 होईल, याचं 0 होईल, याचं 0 होईल का नाही. U क्यूबचं काय ना ली U. F1 ला कशाने करायचं, V ना करायचं, हे 0 हे 0 हे 0, V स्क्वेअर, V क्यूबचं काय ना 3V. F2 ला कशाने करायचं, U ना करायचं, इथं U नाही, इथं नाही, इथं नाही, U स्क्वेअरचं काय ना हॅपी बर्थडे टू यू वर. आणि F2 ला कसं करायचं, V ना करायचं, V स्क्वेअरचं काय ना. आता हे सॉल्व करायचं काय, डेल F1 F2 अपॉन डेल UV. चला काय ना 3 दोन्ही U स्क्वेअर V, 3 दोन्ही V स्क्वेअर झालं ना. सगळ्या किती दिवसात कुठं इथे दिवसात काय -1 स्क्वेअर +1 लाईन तरी चालेल. याची मग काय आली 3y स्क्वेअर - 3x स्क्वेअर आणि आपण खाली काय लिहिले 6u स्क्वेअर v - 6. उत्तर संपलेलं आहे, उत्तर संपलेलं. पण तुम्हाला जर पुढे शहाणपणा करायचा, तुम्हाला इथे समजतं इथं 3 कॉमन निघते, 6 कॉमन कट होऊ शकते का नाही. वरच्यातून जर 3 कॉमन काढला तर y स्क्वेअर - x स्क्वेअर, खालच्यातून जर 6 कॉमन काढला तर 2 राहील का नाही. आणि डबल काय कॉमन निघते, यातून u v निघते का कॉमन, म्हणजे काय राहिला u मायनस. उत्तर संपलेलं आहे, उत्तर संपलेलं आहे. अवघड आहे का, अवघड आहे का, कळलं ना. तर मी एवढे गणित घेतले घेतले, यापैकी एक गणित तुम्हाला पेपरात यावेळेस येणार, समजलं ना. याच्यात काय विषय, फॉर्म्युला तेच राहिला, कॅल्क्युलेशन बदलले काय. आणि तुम्हाला सवय पडली पाहिजे, फॉर्म्युला काय जरी व्हेरिएबल चेंज झाले, फॉर्म्युला तुम्हाला करता आला पाहिजे. आता आजचा जर टॉपिक समजला, उद्याचा एक टॉपिक आहे त्याच्यावर 5 मार्क दरवर्षी राहते, 4 मार्क, पहिले 5 राहिले तर 4, समजलं ना. आता उद्याचा टॉपिक काय असं माहिती आहे का, सोपं आणि अवघड याचं कॉम्बिनेशन. कळलं का, कळलं का. फक्त हे ध्यानात ठेवा, गणित ओळखायचं कसं, एक टेक्निक असते ना, अवघड कोणतं सोपं कोणतं तुम्हाला माहिती आहे का. तुमच्या मनात काय करायचं, तुम्ही स्टुडंट आहे, मी मास्टर, बरोबर. तुम्ही तिथं, मी इथं का, तुमच्याजवळ पण बुक असतात, माझ्याजवळ पण बुक असतात, बरोबर का. पण त्या बुक मध्ये जे तुम्हाला समजत नाही का, ते मला समज, म्हणून मी इथे. की तुम्ही अभ्यास करताना तुम्ही सेल्फ स्टडी पहा, सेल्फ स्टडी करणारे डेंजर का, सेल्फ स्टडी काऊन करू शकत नाही, कारण की त्याचं सुरुवात कुठून करायचं ते समज. सुरुवात जर समजली, आता याच्यात या गणितात काय आहे का काय असं, एवढं अवघड कोणतं सोपं कोणतं झालं, एवढंच यात कन्सेप्ट. एवढा कन्सेप्ट कळला, कोणतं गणित सॉल्व्ह करतो, फॉर्म्युला कुठे लावायचा ते कळलं. x बरोबर u स्क्वेअर प्लस w स्क्वेअर, y बरोबर w स्क्वेअर प्लस u स्क्वेअर, z बरोबर u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर. आता प्रश्न विचारायला काय पाहिजे, प्रश्न काय विचारायला पाहिजे, कोण वर असायला पाहिजे, तसं नाही. प्रश्न काय विचारला, u v w आणि खाली काय येतं आता x y. हाऊ टू आयडेंटिफाय द प्रश्न इज अवघड और सोपा, कसं वर काय पाहिजे आपल्याला, डायरेक्शन कोण पाहिजे होते, आहेत का. इथेच पहिलीच कंडिशन मध्ये गणित समजलं. किंवा दुसरी कंडिशन, गणितात काय काय पाहिजे, एकच u पाहिजे, एकच v पाहिजे, एकच w पाहिजे. आहे का गणितात एकच u, एकच v, एकच w.
इथं पण u आहे इथं पण u आहे, इथं पण v आहे इथं पण v, इथं पण w इथं पण w. एक कशी असाल म्हणजे अवघड. कळलं का? फॉर्म्युला तर सांगा, कोण सांगते फॉर्म्युला आता? तन्मय सांगता का फॉर्म्युला बाबा? चल सांग मला. पहिली गोष्ट इथं किती बाय कितीची डिटरमिनंट तयार होणार? म्हणजे इथं काय ना -1 चा कळलं ना? बरोबर चिन्हाच्या मदत मोठा रेष. होल डिवाइड होते. वर काय यायचं? डेल f1 f2. आता काय असेल f? बिकॉज 3 आले ना. इथं पण काय यायचं? f1 f2 आणि इथं रेष मारायची इथं रेष मारायची. कळलं का? आता काय लिहायचं? काय करायचं? खाली आहे ना यार वर पाठवायचं, अशी रेष मारायची. म्हणजे इथली गोष्ट इथे राहायची. काय ना डेल हे जर तू लिहिलं तर याचा अर्थ इथं पायच काम नाही खाली लिहायचं. uv किती मार्क आवड आहे बस नाही. मग नंतर f1 f2 f3 आले पाहिजे का नाही? आले पाहिजे का नाही? याला तर मी नाव f1 देऊ शकत नाही कारण ऑलरेडी याचं नाव काय दिलेलं आहे x. हे काम करा ना, f1 बरोबर काय करा, x बरोबर एक आणि इकडे घेऊन काय ना x - b² - w² बरोबर काय? आता हे नाव दे f1. चालतंय का? दुसरं काय येणार? y - w² - u² बरोबर 0. आलं का? नवीन फंक्शन तयार झालं का? नवीन फंक्शनचे नाव दे f2. तिसरं काय नाव झालं बघा बरं? z - u² - v² बरोबर कळलं? 0 जर असेल त्याला फंक्शनचे नाव द्यायचे. आता गणितात जर ऑलरेडी 0 असतात तर तुम्ही या नाव काय दिलं असतं? डायरेक्ट f1. कळलं? चला कोण सांगते पहिला फॉर्म्युला? कोण सांगते? सायली सांग. सायली काय तुझं नाव? सायली वाळके का काय? वाळके ना? वेअर फ्रॉम? पुणे तेच का? चल सांगा काय? del f1 by del x. दुसरी मत तुम्हाला सांगितली दोन्ही रेषा डायरेक्ट मारायच्या नाही. पहिला ही रेष मारायची, हे कंप्लीट झाल्यानंतर ही रेष मारायची. का मारायची? सांगितलं कारण काय? सांगा काय नाही. del f1 upon del x. of x del f1 del y. del y del f1 del z. शाबास. आता काय करसाल? इथे f1 आहे तिथे काय टाकायचं? मी del f2 upon del x कसा? del f2 del y. del f2 del z. आता काय करशील? f2 साठी f2 टाक. हां काय ना del x del f3 del y. del f3 by del z. कळलं? डायरेक्ट तुम्ही करा. चल मस्त आहे. f1 ला x न करा. f1 ला जर x न केलं हे 0 कुठं काय ना 1. f1 ला y न करायचं, y आहे का रे? इथं काय ना आणि इथं z आहे का रे? कळलं? मग नंतर f2 ला x न करायचे, x आहे का रे? आहे का? 0. नंतर y ने केलं, y चं रूप काय आहे ना 1. नंतर z आहे का रे? आहे का? मग f3 ला x न करायचं, x आहे का? f3 ला y न करायचं, y आहे का? 0 ना? आणि z चं काय ना? आता आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा डिटरमिनंट काय असते? 1. नसेल समजत बाबा तर सॉल्व करा तुम्ही. आता मध्ये शॉर्टकट माहिती म्हणून हे बोलली. कळलं का? कळलं का? याचं उत्तर काय आलं? डायरेक्ट लिहितो. चालतंय? याचं उत्तर काय आलं तुझं? काय आलं? सिमिलर दुसरा फॉर्म्युला तयार करता का नाही? मग दुसरा फॉर्म्युला कोण सांगेल? सीआर सांगला आता सीआर. हा दुसरा सॉरी लेडीज सीआर. बसला खाली? हा सांगा. del u आता काय करशील? शाबास. del f2 upon f हां का? याचा एक मार्क चालता, याचा अर्धा मार्क, याचा 2 मार्क. बरोबर विचारून येते ना समोर. कळलं का? त्या कोणतरी जरा सॉल्व करता एवढं आवडून देत नाही. चालते मित्राला सांगा काय ना f1 ला u न करायचं. याच्यात u आहे का रे? म्हणजे उत्तर काय ना f1 ला v न करायचं. याचं 0 याचं 0 मायनस v काय ना मायनस आणि f1 ला w न करायचं काय ना -2. सिमिलरली f2 ला u न करायचं. याच्यात u आहे का? आहे ना. म्हणजे काय ना मायनस. आता v न करायचं, v आहे का?
आता नंतर कशाला करायचं डब्ल्यू करायचं काय ना -2 आता F3 ला u न करायचं u आहे म्हणजे काय ना -2u नंतर v न करायचं v चं काय ना -2v आणि w न करायचं w हे काय नाही म्हणजे काय ना आता फक्त तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे पहिला तर 0 च्या ठिकाणी सोडून द्या नंतर काय ना +2v कसा माहिती आहे का बदला काय देतो आपण मायनस हे शिकवलं करतो नाही मी काय ना इन ब्रॅकेट हे पहा 0 होईल का 0 आहे हे मायनस आणि ते तिसरा मायनस काय ना -4u uw ना नंतर काय ना -2w इन ब्रॅकेट हे सोडा आणि सोडा काय ना सांगा मायनस 4uv आणि 0 होईल का नाही 4uv ना बरोबर का म्हणजे -8uvw बरोबर का आणि -8uv म्हणजे -16uv कळलं हे सगळ्या किमती इथे टाका -1 चा किंमत असते -1 बरोबर का याची किंमत काय आली 1 आली का आणि याची किंमत काय आहे -16uv -1 + 1/16uv आवड आहे का समजलं का समजलं फक्त लास्ट गणित आता तुम्ही थोडा बोलले कोणाला उठतो राहिला आता पण पावलं बुद्धी गणित आहे का तुम्हाला विचारायचं आहे ना जरी आला कोणते तुम्ही समजलं ना नोट्स आहे का नोट्स मध्ये बरोबर आहे का नाही मागून त्या क्वेश्चन पेपर मध्ये पहिली गोष्ट प्रश्न पडला पाहिजे अवघड आहे का सोपं आहे वर्ग आहे तर गणितात डाव्यासारखे UV पाहिजे गणितात एकच u एकच v एकच w म्हणजे सोपं आहे गणित माझा 1 चा फॉर्म्युला लावसाल का लावसाल का लावला तर ते देत असते लावला ना तर उत्तर दे पण कशाला सुखून दुखात कसा जातो कळलं ना तुम्ही काय कराल डेल UV w आपण डेल डायरेक्ट आपला फॉर्म्युला काय आपला डायरेक्ट फॉर्म्युला del by del x del by del y del y इथे काय ना del by कळलं का समजलं पण हे गणित असं विचारलेलं आहे कधी कधी कन्फ्युजन करण्यासाठी सोपं ना अवघड दोन्ही विचारते कधी कधी मास्टर अवघड शिकवते सोपं शिकवतच नाही नेमकं गणित सोपं विचारते कळलं ना जर पुन्हा गणित अवघड सोपं कळत नसेल तर प्रत्येक गणिताला F1 म्हणायचं अवघड सोपं गणित एकाच मेथडनं सॉल्व्ह तर तेच आहे ना तर कॅल्क्युलेशन वाढणार मी हे प्रश्न असा नाही विचारत असा विचारतो काय डेल XYZ आपण डेल काय कळलं मग आता सांगा गणित सोपं आहे का अवघड आहे
का अवघड आहे? वर XYZ पाहिजे तर डाव्या साईडला XYZ नाही, पण इथं स्थिरता इथं समजलं काय अवघड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गणितात सिंगल x सिंगल y सिंगल z पाहिजे, कारण इथं बाबा इथं एकच x आहे, इथं एकच y आणि इथं एकच z आहे आणि त्याच्यामुळे इकडे पण गणितात एकच x एकच y एकच z गणितात दिसतील का? गणितात तुम्हाला 4x दिसायले, 4y दिसायले, 4z दिसायले. कळलं? गणित काय? चल सांग ईश्वर फॉर्म्युला. ईश्वर -1 uv इथं किती बाय कितीचा डिटरमिनंट काय करणार? 3/3 म्हणजे ऑर्डर 3. ऑर्डर 3 म्हणजे काय? -1 चा ही मोठी ही रेषा आहे आणि त्याच्या मधात मोठी रेषा मारायची. वर काय येणार? डेल. खाली काय येणार? डेल. इथं काय येणार? हे समजलं का? कुठं F1 गेलो, कुठं F1 F2 गेलो, तिथं उतरलं आपल्याला. इथं ठीक आहे, दोन इकडे तिकडे दोघं जरा तिकडं डेल u vw कसं समजलं का? आता खालचं वर घ्यायचं, वरचं खाली घ्यायचं. काय ना समजलं का? किती मार्क? किती मार्क? आपल्याला गणितात नवीन काय आला? नवीन काय आला गणितात? F1 F2 F3 आहे का गणितात? F1 F2 पुढं काय करायचं हे इकडे घेऊन यायचं. म्हणजे काय ना u -x -y -z बरोबर 0 आल्यानंतर जेव्हा 0 येईल त्याला बघायचं F1. पहिला आहे म्हणजे 1, दुसरा आहे म्हणजे 2, तिसरा आहे म्हणजे 3. सांगा बरं F2 काय ना? मायनस बरोबर. आणि तिसरा म्हणजे F3 बरोबर काय असतं सांग? w - xy - yz बरोबर. कळलं का? लास्ट गणित झालं. पहिली किंमत काढा डेल F1 डेल F2 डेल F3. आपण काय येणार? डेल uv कोण सांगेल फॉर्म्युला? तर नाव काय? हां राज झड का जे? तुम्हाला कळत नाही का काय? असा जा u डेल F1 अपॉन डेल v डेल अपॉन डेल तसा डेल F2 by डेल u हा डेल F2 by डेल v हा डेल F2 by डेल w हा तिसरा डेल F3 by डेल u डेल F3 by डेल v डेल F3 by डेल डेल w. कळलं? तुम्हाला इंट्रोडक्शन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहील. 12 मार्क तुमच्या हातातून गेली सपोज, उरली किती मार्क? आता त्या 18 मार्क कशात माहिती का? थोडं ते चेंज केला. त्या असाइनमेंट ते असाइनमेंट तुम्ही लिहून नाही आणणार, इथंच लिहिणार टेस्टच्या माध्यमातून. मी तुम्हाला 6-7 क्वेश्चन देणार, ते घरून करून आणायचे. आपले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहायचे, इथे येऊन टेस्ट सारखं ते क्वेश्चन लिहायचे आणि सबमिट करणार. मी जेवढे मार्क पडतील टेस्टमध्ये तेवढेच मी असाइनमेंट्स मार्क. ऑटो पडले आउट ऑफ, 7 पडले 7च, 3 पडले 3च. कळलं का? या अनुषंगाने तुम्ही स्टडी करसाल, बाकी काही नाही. कळलं? कळलं ना? पण प्रश्न तुम्हाला आधी दिले होते, जे असाइनमेंटचे प्रश्न असतील तेच असतील. ओके, पण तुम्हाला घरी करून अभ्यास करून यायचं. चालते? मग चला सांगा मृणाल तसा F1 लिहून गेला काय? तर u आहे का रे? आहे. इथं काय ना? v नाही गेला तर v आहे का रे? 0. कोण आहे रे? आता काय झालं की हे लेक्चर आहे का? कोणाचं? 2 मिनिटं हा F1 ला कसं करायचं आपण? w ना, w आहे का? कळलं का? नंतर F2 ला कसं करायचं? u ना, u आहे का? टोटल लॉजिकला इथे कोणती मॅट्रिक्स तयार होईल? माझ्यासाठी पुढे कॅल्क्युलेशन करत नाही, डायरेक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिली. पण चेक करून घ्या माहिती. F2 ला v नाही काय ना? 1. w च नाहीच. माझ्यासाठी पुढे डोळे लावून येते 0 0 येते का? पा येतेच केलंय. उत्तर काय ना? कळलं? याचं उत्तर काय आहे तुमचं? -1 म्हणजे -1 याचं उत्तर आलं. सिमिलर दुसरी कोणती किंमत काढता चालतात काय?
डेल F1 F2 F3 आपण सांगा डेल xy सांग Del F1 upon x. Del F1 दोन upon मिनिटं y. लेक्चर आहे ना इथं मला वाटतं इथं दोन नाही आकडा थोडा आधी 10 मिनिट. हो चालतंय आलं लगेच Del F1 upon del y. Del F1 upon del z. बरं चला F1 del F2 upon del x. Del F2 upon del y. Del F2 upon del z. Del F3 upon del x. Del F3 upon del y. Del F3 upon del z. बस झालं आता राम सांग F1 ला जर मी x ने केलं तर याचं 0 याचं 0 याचं 0 याचं काय ना शाबास मायनस हा F1 ला जर y ने केलं काय ना आणि z ने केलं तर मायनस बस खाली सांग रे तन्मय सांग F2 ला जर x ने केलं F2 ला x ने केलं हे 0 हे 0 हे 0 x करता काय ना y ने केलं z ने केलं बस खाली तुझं नाव काय समीक्षा मागचं नाव काय श्रद्धा उभे श्रद्धा सबुरी सांग F3 ला जर x ने केलं इथं बाय इथं पण x आहे इथं काय ना नाही 1 नाही मायनस y इथं काय ना मायनस कळलं F3 ला जर y ने केलं काय ना मायनस x थोडं लॉजिक लावतो थोडी बुद्धी लावा इथं काय इथे x आला नाही y झाला इथं y इथं काय ना x इथं z वगैरे इथं काय मायनस x मायनस सॉल्व करायचं जे काही उत्तर आलं 1 अपॉन लिहून ठेवायचं त्याचं आन्सर कळालं अवघड आहे का आता थोड्या वेळाच्या नंतर जेवढे क्वेश्चन घेतले तुमच्या ग्रुपवर सेंड करेल ओके तेवढे सॉल्व करून आणायचे नंतर ते तेवढे सॉल्व करून आणा उद्या सगळ्याचं मी चेक करेन आणि सॉल्व नाही करता आलं व्हिडिओ मध्ये पाहायचं तसं जेवण आणायचं कळलं का बंद